गुड मॉर्निंग. नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे मेथी मलाई. याची रेसिपी करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम इथे मेथी 100 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, कोथिंबीर, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याही बारीक चिरून घेतल्यात. नंतर 50 ते 100 ग्रॅम इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ, धनिया पावडर, काळ्या मिर्च, लाल मिर्च, हे सर्व तीळ, हे सर्व मिक्सरमधून काढून घेतलेत. सर्वप्रथम हे चण्याची डाळ, धनिया, तीळ, लाल मिरच्या, जिरं हे आणि शेंगदाणे हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मिक्सरमधून काढायचे. या पद्धतीने सॉफ्ट असे काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलं आहे. तर ही युनिक अशी मेथी मलाई कशी करायची ते पाहू आपण. इथे कढईमध्ये 1 वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं. याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसण अद्रकची पेस्ट टाकली आहे. ते तडतड झाल्यानंतर कांदा कलसायला टाकायचा आहे. इथे आता कांदा आणि हिरव्या मिरच्या ह्या एकत्र कलसायला टाकलेल्या आहे. आता हे 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. कांदा लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा चांगला. इथे आता कांदा आणि लाल मिरच्या, ह्या हिरव्या मिरच्या ह्या चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेल्या आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे बारीक चिरून टमाटे चिरले होते ते पण याच्यामध्ये टाकायचे. तेही चांगले कलसून घ्यायचे. थोडेसे शिजू द्यायचे आहे टमाटर. याच्यामध्ये एकजीव करून घ्या. थोडंसं शिजून घ्यायचे टमाटे. आता याच्यामध्ये हे टमाटर चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेले आहेत. तर याच्यामध्ये आता 1 चमचा तिखट आणि किंचित अशी हळद टाकायची आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. आता याला कलसून घ्यायचं आहे पुन्हा. चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचं आहे. पहा, हे चांगल्या प्रकारे मसाला हा कलसला गेलेला आहे. कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या, जिरं, मोहरी, लसण अद्रकची पेस्ट हे चांगल्या प्रकारे याच्यामध्ये झालेलं आहे. आता याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकायचे. हिरवे वाटाणे टाकल्यानंतर ते पण थोडेसे शिजू द्यायचे, होऊ द्यायचे याच्यामध्ये 5 मिनटं. आता हे पण चांगल्या प्रकारे शिजलेत वाटाणे. आता हे चांगल्या प्रकारे शिजलेत. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली मेथी हे टाकणार आहे. हे पण 5 मिनटं कलसून घ्यायचं आहे आपल्याला. युनिक अशी ही मेथी मलाई तयार होते. आता हे मेथी पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये कलसल्या गेलेली आहे. पहा, आता जे मी मिक्सरमधून मिश्रण काढलं आहे, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, तीळ, जिरं, लाल मिरच्या, काळे मिरे हे पण जे मिक्सरमधून काढले मी ते याच्यामध्ये टाकायचं आहे. हे याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ते
होऊ द्यायचं आहे 5 मिनटं. हे जे मिक्सरमधून बारीक केलं होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे एकजीव करून घेतलं आहे आणि 5 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. चवीनुसार मीठही टाकायचं आहे, कोथिंबीर, हे सर्व मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. हे सर्व एकत्र एकजीव केल्यानंतर याची चव एवढी भारी भन्नाट अशी लागते भाजी. मेथी मलईची भाजी खास लागते. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे आपण आता 5 मिनटं होऊ देऊ. अशा प्रकारे ही मेथी मलई तयार झालेली भन्नाट अशी भाजी दिसते. अप्रतिम आहे झालेली आहे भाजी. मेथी मलईची भाजी रेसिपी. गॅस बंद करते. हे मेथी मलई झालेली आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृती चॅनलला असेच नवीन नवीन पदार्थ, नवीन नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे पाहत राहा. असेच नवीन पदार्थ करत राहा आणि खात राहा. राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा. धन्यवाद.